नमस्कार मैत्रिणींनो. तर फक्त 9 तासांमध्ये चॅनल मॉनिटाईज झाला होता याबद्दल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. तर तो व्हिडिओ संपूर्ण न बघता खूप अशा कमेंट आल्या. कमेंट तशा छानच आल्या, म्हणजे विश केलं आणि छानच कमेंट होत्या. एक सुद्धा वाईट कमेंट नव्हती. तर त्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद. तर कारण काय आहे हा व्हिडिओ काढण्याचं, तर तो व्हिडिओ काढला तर त्याच्यात ह्या सुद्धा कमेंट केल्या छान अशा, पण अजून प्रश्न काही विचारले की 9 तासांमध्ये चॅनल कसं काय मॉनिटाईज झाला. तर काय होतंय की पूर्ण व्हिडिओ बघितला जात नाही, त्यामुळे असे प्रश्न आपल्याला पडतात. मग पूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर आपल्याला सगळे प्रश्नांची उत्तरं मिळतात. तर मी त्या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगितलं आहे की चॅनल मॉनिटाईज कसा झाला 9 तासांमध्ये. आणि बऱ्याच अशा ताई मला मेसेज करतात की ताई आम्हाला पण मदत करा किंवा आमचे पण चॅनल नवीन आहे. तर याच्यामध्ये फक्त व्हिडिओ टाकणे हाच आपल्याकडे एक पर्याय आहे. सगळ्यांनी फक्त व्हिडिओ रोज आपण टाकायचे आहेत. दिवसाला 1 टाका, 2 टाका, तुमच्या वेळेनुसार, पण एकदम चांगला बनवा. तुमचा आवाज चांगला ठेवा त्याच्यामध्ये आणि बॅकग्राऊंडला व्यवस्थित ठेवा, म्हणजे बॅकग्राऊंडला कुठलाही आवाज आला नाही पाहिजे. व्हिडिओची क्वालिटी चांगली ठेवायची आणि बेस्ट म्हणजे आपलं कंटेंट खूप महत्त्वाचं असतं, महत्त्वाचं ठरतं की व्हिडिओमध्ये तुम्ही काय दाखवणार आहात. आणि कसं झालंय, लोक आता कोणाचे ब्लॉग्स वगैरे काही बघत नाही. ठराविक लोकांचे जे मोठे यूट्यूबर असतात त्यांचे ब्लॉग बघितले जातात. तर आणि आता कोणाला एवढा वेळ असतो की कोणाच्या घरी काय चाललंय, कोण काय करते. आणि आपण पण बघतो एखादे 2 लोकांचे व्हिडिओ, पण एवढे ब्लॉग्स वगैरे कोण सगळं बघत बसते व्हिडिओ. तर सांगायचं ह्याच्यातून माध्यमातून हे आहे. काही लोक असं पण म्हणतात की आमचा वॉच टाईम वाढत नाही. तर का वाढत नाही हे कारण सांगते. तर माझा तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला नाही, त्यामुळे तुमच्या मनात शंका आली की 9 तासामध्ये चॅनल कसं काय मॉनिटाईज झाला. तर मी तो व्हिडिओ 9 किंवा 9.5 मिनिटाचा टाकलेला आहे. तर 9.5 मिनिटामध्ये तुम्ही फक्त 2 मिनिटं तो व्हिडिओ पाहिला, मग कसं काय कळणार तुम्हाला त्यात मी काय सांगितलं आहे, नेमकं महत्त्वाच्या गोष्टी कशा काय कळणार, कसं यूज होणार तुमच्या चॅनलबद्दल. म्हणजे तुमच्या चॅनलला तुम्ही त्यामध्ये काही सुधारू शकता. काही महत्त्वाच्या काही गोष्टी असतात. पूर्ण जर व्हिडिओ पाहिला तर नक्की फायदा होत असतो, कारण प्रत्येकजण हा काही ना काही महत्त्वाचं व्हिडिओमध्ये सांगत असतो. मग ही चूक आहे की आपण इतरांचे व्हिडिओ फक्त 2 मिनिटं बघत असतो. मग आपलाही लोक 10 मिनिटाचा जरी तुम्ही व्हिडिओ बनवला तरी लोक तुमचाही व्हिडिओ 1-1.5 मिनिटात संपवतात. मग कसा चॅनलचा तुमचा वॉच टाईम वाढणार आहे. हा फरक आहे. त्यामुळे चॅनलचा वॉच टाईम वाढत नाही. कारण तुम्ही कितीही मिनिटाचा, आता मी काही यूट्यूबवरती लोकांचे व्हिडिओ बघते, काही तर 25-25 मिनिटाचे व्हिडिओ टाकतात. कोण बघतं एवढं 25 मिनिटं? कोणाला एवढा वेळ असतो? कोणालाच नसतो. त्यामुळे एवढी मेहनत कशाला वायाला घालवायची. फक्त 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ टाकायचा. आणि व्हिडिओ जेवढा छोटा असतो तेवढा त्यामध्ये आपण काही महत्त्वाचं सांगू शकतो. आणि फार मोठा व्हिडिओ असेल तर एवढं तुम्ही काय सांगणार आहे 25-30 मिनिटामध्ये? काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे जेवढा छोटा व्हिडिओ करता येईल तेवढा बनवा. आणि अजून एक सांगायचं आहे, तुम्ही 8 मिनिटाच्या वरती व्हिडिओ टाका, म्हणजे तुमचा वॉच टाईम थोडा वाढण्यास मदत होईल. कारण जरी लोकांनी 2 मिनिटाचा जरी व्हिडिओ पाहिला, जरी तुमचा 8 मिनिटाचा असेल तरी पण तेवढा तुमचा वॉच टाईम तुम्हाला तो मिळेल 2 मिनिटाचा तरी. तर खूप छोटे व्हिडिओ पण बनवू नका, म्हणजे 8 मिनिटाच्या आतले व्हिडिओ बनवू नका. त्याच्या पुढेच बनवा, 5 मिनिटाच्या पुढे बनवा. आणि अजून एक सांगायचं आहे महत्त्वाची गोष्ट, यूट्यूबमध्ये असं हे आहे, नियम आहे की 3 मिनिटाच्या वरचा जो व्हिडिओ असेल त्याचाच वॉच टाईम गृहीत धरला जातो. 3 मिनिटाच्या आतला व्हिडिओचा वॉच टाईम गृहीत धरला जात नाही. त्यामुळे तुम्हाला 3 मिनिटाच्या वरतीच व्हिडिओ बनवायचा आहे. मग 3 मिनिटाच्या वरती तुम्ही 12 सेकंद, 13 सेकंद असं, म्हणजे 3 मिनिटाच्या वरती 3 मिनिटं आणि 12-13 सेकंद, 14 सेकंद असं बनवू शकता. पण 3 मिनिटाच्या आतला व्हिडिओ 2.25 मिनिटाचा असला तरी पण त्याचा वॉच टाईम पकडला जात नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता कसं होतंय, आता इथपर्यंत व्हिडिओ आलाय,
काही काहींनी तर स्टार्टिंगला सोडून दिलं असेल, पण पुढे जाऊन काहीतरी महत्त्वाचं लोक सांगत असतात, बघत नाही, त्यामुळे काहीच हे होत नाही. आणि कसं असतं, तर एका ताईंनी पण मला कमेंट केली की ताई खूप मेहनत आहे याच्यामध्ये, खूप मेहनत घेतली मी आत्तापर्यंत. तर मेहनतच आहे, मेहनतीशिवाय काहीच नाही. आणि ह्या जगात तर कष्टाशिवाय यशच नाही, म्हणजे फळच नाही. जर तुम्ही कष्ट केलं तर यश एक ना एक दिवस नक्की येणार आहे. आणि असं पण समजू नका की आपल्या व्हिडिओला व्ह्यू येत नाही. सुरुवातीला तर कमीच व्ह्यू येतात, आणि जर नवीन चॅनल असेल तर सुरुवातीला कमी व्ह्यू येतात. फार कमी लोकांचे व्हिडिओला जास्त व्ह्यू येत असतात. पण शक्यतो नवीन चॅनलला सुरुवातीला कमी व्ह्यू येतात, हा माझा अनुभव आहे. तर सुरुवातीला मला सुद्धा कमी व्ह्यू असायचे, मी सुद्धा खूप कष्ट केलेले आहे, अजूनसुद्धा खूप कष्ट करत आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेवढा वॉच टाईम करायला तुम्हाला वेळ लागतो त्याच्या दुप्पट डॉलर बनायला वेळ लागतो, ही एक गोष्ट लक्षात असू दे. कारण जर व्ह्यू येत नसेल तर ही गोष्ट आपल्याला अवघड वाटते. आणि जर चॅनलला व्ह्यू चांगले असतील, चांगल्या प्रमाणात असतील, तर कुठलीच गोष्ट अवघड नसते. कारण व्ह्यू आले तर डॉलर बनतात, आणि व्ह्यू जर कमी असतील तर डॉलर बनायला खूप जास्त वेळ लागतो. आणि कष्टाशिवाय तर पर्यायच नाही. आता माझं पण तसंच आहे, मी सुद्धा वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवत असते. घरातली कामं वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आता आपण लेडीज म्हटल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावरती असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपण व्हिडिओ बनवत असतो. तर एवढं आपण मेहनत घेतलेली असतो, एडिटिंग असते, त्याच्या मागे थंबनेल, टॅग, टायटल सगळ्या गोष्टी असतात. सगळ्या गोष्टी प्रॉपर लावाव्याच लागतात. आणि टॅग जरी नाही लावले तुम्ही तरी पण व्हिडिओला व्ह्यू कमी येतात. टॅगसुद्धा लावावे लागतातच. आणि टॅग कसे लावायचे, तर आपण जे व्हिडिओत सांगितलं आहे त्याच्या रिलेटेडच टॅग लावायचे असतात. त्याच्या रिलेटेडच तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं असतं, त्याच्या रिलेटेडच तुम्हाला टायटल लिहायचं असतं, तेच थंबनेलमध्ये सुद्धा ठेवायचं असतं. असंही नाही की थंबनेलवर एक, डिस्क्रिप्शनमध्ये एक, टायटलला एक वेगळं, टॅगला एक वेगळं, हे सगळं चुकीचं असतं. त्यामुळे जे आहे आपल्या व्हिडिओमध्ये तेच सगळीकडे तुम्हाला ठेवायचं असतं, थोड्याफार प्रमाणात आलटून पलटून असं. बाकी काहीच अवघड गोष्टी काहीच नाही आहे, सगळ्या सोप्याच असतात. फक्त व्ह्यू कमी येतात, त्यामुळे आपल्याला जर थोडं टेन्शन येतं. आणि काय येत नाही टेन्शन, सगळ्यांनाच येतं, मला सुद्धा येतं. तर व्ह्यू जर नाही आले आणि आपण एवढा व्हिडिओ बनवतो आणि जर व्ह्यू नाही आले तर कुठून वॉच टाईम वाढत असतो, नाही ना वाढणार. त्यामुळे टेन्शन न घेता प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करत राहा. आणि शॉर्ट व्हिडिओ दिवसातून एक वेळा टाका, पण लॉंग व्हिडिओ नक्कीच टाका. सकाळी एक टाका, संध्याकाळी एक टाका, 7-7, 8-8 मिनिटाचे तरी टाका. आणि छान असे बनवा, छान कंटेंट ठेवा. का नाही व्ह्यू येणार, नक्की येईल, एक ना एक दिवस नक्की व्ह्यू येतील. तर एखादा जरी व्हिडिओ तुमचा व्हायरलला गेला तर सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातील, वॉच टाईमसुद्धा होऊन जाईल. त्यामुळे टेन्शन नाही घेता, प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करत राहा, हाच नेहमी माझा संदेश असेल सगळ्यांना. तर काही प्रॉब्लेम असेल, तर काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील यूट्यूब संदर्भात किंवा अजून कशा संदर्भात, म्हणजे वॉच टाईम वाढत नाही आहे किंवा कुठले व्हिडिओ टाकले पाहिजे, नक्की कमेंटमध्ये सांगा मला, नक्कीच मी रिप्लाय देईन. तर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा.